हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, वन टक्स ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आपण काल अपलोड केला होता. तर आज स्टिचिंग कसं करायचं वन टक्स ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघू शकता, एक पार्ट मी एक बाजू तयार करून घेतलेला आहे. असाच पार्ट मी दुसरासुद्धा तयार करणार आहे. उलट्या बाजूवर असं व्यवस्थित असतं मध्य सेंटरला ठेवून घेतलेले. सगळ्या बाजूने मेन फॅब्रिक शिल्लक राहील हे चेक करत आपल्याला व्यवस्थित अस्तर ठेवून मोठी 5 नंबरची टीप टाकून अस्तर पूर्ण व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, कपडा खूपच सुळसुळीत आहे त्यामुळे सटकतोय. बघा, अगदी व्यवस्थित असं पूर्ण अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, सगळं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता, इथं थोडासा टिप माझी आकसली ती ओढते म्हणजे क्लिअर होईल. बघा, इकडून 4.25 काच बटन पट्टीकडून 4.25 इंचावरती मध्य सेंटरला टिक मार्क करून घ्यायची आहे. आणि टक्स मी 4.5 इंचाची टक्स मासते. शक्यतो मी टक्स उंचीवर डिसाईड करते. आपली पुढची उंची 15.5 आहे. बघा, शोल्डरचा बरोबर मध्य सेंटर घेतलेला आहे खांद्याचा. आणि बघू शकताय, आता अशी टक्स पकडायची आहे आणि बरोबर 1 इंच घेऊन आपल्याला तिरकी टक्स मारून घ्यायची आहे. इथे मी डबल टिपसुद्धा लगेच मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असा आपला पफ तयार झालेला आहे. बघा, आपलं 38 साईज वन टक्स ब्लाऊज आहे. बघा, मी कमरपट्टी लावताना नेहमी कमरपट्टी, काचपट्टी, बटनपट्टी डबल फोल्ड करून घेते. बघा, खालच्या साईडनं अशी आपल्याला कमरपट्टी डबल फोल्ड करून घ्यायची आहे. आणि 5 इंचाचं मार्जिन पकडत असं आपल्याला लावून घ्यायची. इथं थोडंसं खालच्या साईडला अर्धा इंच सोडत मी, कारण आपण तिरका क्रॉस केला होता. तिरकं क्रॉसमध्ये कटिंग केलं तर तिरकं थोडंसं घेत मी अशी टीप मारून घेतलेली आहे. दाब टीपसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मारून घ्यायची. ती आहे ती पट्टी आपल्याला कमरपट्टी आतल्या बाजूला मोठी टीप टाकून फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, असं आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे. बघा, इथे थोडंसं किंचित तिरकं होतं पण ते आपलं फिटिंगमध्ये जाते. आता हा मेन पॅटर्न उलटा ठेवायचा आणि इथं मी जी हुकाची आईपट्टी असते ना, ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती आता मी जॉईन करून घेत आहे. ही आपली हुकाची आईपट्टी तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. आता इथं गळ्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, हा एक साईडचा पार्ट मी व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यावरूनच असं थोडंसं वरती सोडायचं आहे, कारण इथं आपल्याला गोटपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी सोडून असं आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता, हातात तयार झालेला गळा आहे तो बरोबर असा ठेवून आपल्याला घ्यायचा आहे. बघा, आता इथं थोडंसं कमी पडतो तर तो शिवून खाली तेवढा एक्स्ट्रा वाढणार आहे. जसं आपण मार्किंग केलं होतं अगदी तसंच व्यवस्थित मी कटिंग करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. आता ही पट्टी आपल्याला अशी आत दुमडत आपल्याला हुकाची आय व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. इथं मी लहान बारीक टिप केलेली आहे. फक्त बघा, सुई खाली घातली. आता इथं टिक मार्क करून घेते 5 ठिकाणी 5 आयसाठी. बघा, अंदाजे इकडे थोडंसं तिरकं, परत सुई खाली, परत थोडंसं तिरकं, परत 1 इंच स्ट्रेट. अशा पद्धतीने अगदी पटकन हुकाची आय आपली तयार होतात. अगदी फिनिशिंगमध्ये दिसायला खूप छान दिसतात, टिकतात पण खूप छान. बघा, अगदी 2 मिनटात आपली आय संपूर्ण 5 आय तयार झालेली आहेत. शेवटी अशी डबल टिप मारून घ्यायची. बघा, आता आयोगपट्टी तयार झाल्यानंतर आणखी एकदा आपल्याला गळा बरोबर आहे किंवा नाही आहे हे सुद्धा चेक करायचं. बघा, इथं थोडंसं मला क्रॉस वाटते तर किंचित असं मी कट देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, गळ्याचं फिनिशिंग बघू शकता. ही गोटपट्टी आहे. आता गोटपट्टी आपल्याला डबल फोल्ड करून वरच्या बाजूने अशी लावून घ्यायची आहे. बघू शकता, कुठेही गोटपट्टी ओढाताण करायची नाही. थोडीशी लूज सोड आपल्याला हलक्या हाताने अशी गोटपट्टी जॉईन करून घ्यायची आहे.
आता इथं शेवटी थोडंसं अर्धा इंच डबल फोल्ड करून घ्यायचा. बघा एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित एकसारखं एक लेवलला सगळं कट करून घ्यायचं आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे काय होतं, एकसारखा व्यवस्थित छान असा बारीक नाजूक गोट तयार होतो. ह्यासाठी ही स्टेप करणे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हे टिप त्या टिपत पकडायची आणि आतल्या बाजूला व्यवस्थित अशी दाबून फोल्ड करायची. बघू शकताय तुम्ही, अगदी दाबून असं प्रेस करत अगदी छान बारीक नाजूक असा आपला गोट तयार होणार आहे. बघा अगदी कमीत कमी वेळेत सुंदर असा आपला छानसा गोट तयार झालेला आहे. आता परत आणखी एकदा आपल्या गळ्याचं फिनिशिंग तुम्हाला दाखवते. गळा राऊंडमध्ये कसा आलेला आहे, का आहे ते व्यवस्थित असं तुम्हाला मी दाखवून घेते. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असं आपला पुढचा गळा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. बघा आता ही दोन्ही टोकं, काज बटनपट्टी, आईपट्टी हे सगळं आपल्याला साईडनं असं चेक करून घ्यायचं. कुठेही कमी जास्त वगैरे एक्स्ट्रा झाले का नाही हे बघा असं व्यवस्थित चेक करायचं आहे. हा बॅक पार्ट आहे तो सवचा ठेवला आहे, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून मी आतल्या बाजूला अस्तर फोल्ड करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, इथं जी मध्ये गळ्याची डिझाईन आहे त्याचा मध्य सेंटर करून मी अगदी व्यवस्थित अशी डिझाईन ठेवून घेतलेली आहे अस्तर. आणि अगदी व्यवस्थित असं सगळीकडे कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहील असं बघत मी व्यवस्थित कपडा अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आणि बघा फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला फक्त गोलगळ्याला असं फक्त कपड्यासारखं कपडा फिरवत गोल आकारमध्ये जसा आहे तसं आपल्याला संपूर्ण गळा छान असा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, बघा आपला गळा रेडी झालेला आहे. ज्या सुया लावल्या होत्या त्या सुया व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही, संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. बघा डायरेक्ट पाठीतली पट्टी मी इथं तयार करून घेणार आहे. इथं सुद्धा जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा आता गळ्याच्या आणि पाठीच्या मध्ये हात घालून आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अस्तर आतल्या बाजूला फोल्ड केलेलं आहे. कमरेकडच्या साईडला मी कमरपट्टीवरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आपली दाबटीप अगदी काठावरून व्यवस्थित अशी आली पाहिजे. बघू शकता तुम्ही, गळ्यावरून सुद्धा अगदी हाताने गळा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झालेला आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन आपल्याला कटिंग एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून सुद्धा मी घेतलेलं आहे. बघा पाठीतली 4.5 इंचाची टकसुद्धा मारून घेतलेली आहे. फायनल लुक आपल्या बॅक पार्टचा बघू शकता खूप सुंदर झालेला आहे. आता दोन्ही बाजूच्या शोल्डर व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आहेत. बघू शकताय खालचा पार्ट सवच असेल तर वरचा पार्ट उलटा ठेवून आपण दोन्ही बाजूच्या डबल टिप टाकून शोल्डर जोडून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघा ही बाही आपण अस्तरची व्यवस्थित अशी जॉईन करून लावून घेतलेली आहे. तर त्याच पद्धतीने दुसरी अस्तरची बाही आपल्याला जॉईन करायची आहे. बघा इथं फुल हा मध्य सेंटर घ्यायचा आहे. अस्तरचा बरोबर मध्य सेंटर करायचा आहे. बाही सवची ठेवलेली आहे खालची आणि असं मध्य सेंटरला ठेवून व्यवस्थित असं आपल्याला
कुठल्या बाजूला जोड येतो, कुठल्या बाजूला अस्तर कमी पडतं हे बघत आपलं असल्याला बाही सगळी जोडून घ्यायची आहे. बघा आता ही बाही व्यवस्थित अशी आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. बघा आणि आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा इथं थोडासा जोड देऊन आपल्याला घ्यायचा आहे. बघा हा असा तुकडा घेऊन असा मी जोड देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही आपला जोड देऊन झालेला आहे. खालच्या साईडनं सुद्धा थोडंसं फोल्ड करून घेते मी. बघा आता मेन फॅब्रिक आणि अस्तर एकसारखं व्यवस्थित असं मोठी टीप टाकून जॉईन करून घेत आहे. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं सगळं. बघा आता ह्या डिझाईनचं बरोबर मध्य सेंटर करून घेतलेलं आहे. बघू शकता ही आपली पुढची बाजू आहे. पुढची बाजू पुढच्या बाजूला, मागची बाजू मागच्या बाजूला चेक करत आपल्याला जोडायचं आहे. डिझाईन असल्यामुळे बाही जोडताना आपल्याला शोल्डरपासून जोडायचं चालू करायचं आहे. असा बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा. तिथं छोटासा नॉक कट देऊन घ्यायचा आणि बघा अशी बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. जी शोल्डरची पट्टी आहे ती मागच्या बाजूला करायची. बघा बाही आपली परफेक्ट पुरते. बघू शकताय तुम्ही. आता त्या बाजूची बाही त्या बाजूने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपली बाहीला डबल टिप सुद्धा मारून घ्यायची आहे. जर डिझाईनची बाही असेल, बाहीला डिझाईन असेल तर अशा पद्धतीने बाही जोडायची. अगदी सोप्या पद्धतीने बाही जोडण्याची तुम्हाला मी ट्रिक सांग. हे आता फिटिंग आपल्याला घ्यायचं आहे. ह्या तयार ब्लाऊजची फिटिंग किती आहे हे चेक करायचं. 32 आहे. दंडगेर आपला 6.25 येणार आहे. बघू शकताय तुम्ही दंडगेर सुद्धा मी इथे चेक करत आहे. तयार कंबर आपली 32 आहे. आता ह्या ब्लाऊजची तयार कंबर पूर्ण मोजून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अगदी ताट करून आपल्याला घ्यायचे. बघायची तयार कंबर टोटल 37 आलेली आहे. 37 मधून 32 वजा केले किती येतात? 5 इंच येतात. 5चा चौथा भाग करायचा. 5चा चौथा भाग 1.25 इंच येतो. 1.25 इंचावरती तर टिक मार्क केलेली आहे. इकडे दंडगेर आपला 6.25 आहे. इथं 6.25ला आपल्याला एक टिक मार्क करून घ्यायची आहे. ही फिटिंग करण्याची सगळ्यात सोपी अगदी सोपी पद्धत आहे. आणि बघ